राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला 8वा हप्ता आलेला आहे, त्याचबरोबर देखील आजच लगेच 9वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे लाभार्थी असाल किंवा तुम्हाला देखील आता नमोचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये आलेला आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची 2,000 रुपये रक्कम देखील जमा केली जाणार आहे। तर चला याचे कारण काय आहे? नमोचा 8वा हप्ता जमा झाला, त्यानंतर लगेच 9वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली। नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झाली, वेळ जाहीर झाली, त्याचं कारण काय असणार आहे तर ते या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देखील PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, त्यानंतर देखील 22वा हप्ता जमा झाला, असे 2 हप्ते देखील PM किसान योजनेचे जमा झाले, पण काय नमोचा 8वा हप्ता जमा झाला नाही। त्यानंतर देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। आता देखील त्याचमुळे नमोच्या 9व्या हप्त्याची रक्कम देखील देण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। जसेच PM किसान योजनेचे 2-2 हप्ते देखील तुम्हाला मिळाले, तसेच देखील तुम्हाला आता नमोचा 8वा हप्ता मिळाला। आता त्यानंतर लगेच नमोचाच 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला महत्त्वाची अपडेट देखील बघूया, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला महत्त्वाची अपडेट देखील लगेच बघू। आता या ठिकाणी लक्ष द्या काळजीपूर्वक। आता या ठिकाणी आपण बघू शकतो नमोचा 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आता नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळालेलाच आहे। आता 9वा हप्ता देखील या वेळेला आणि आजच देखील या 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही आहे, कारण की आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पूर्णपणे शेतकऱ्यांची देखील राज्य सरकारने प्रतीक्षा संपवली आणि राज्य सरकारने या तारखेला 12:30 वाजता देखील नमोचा 8वा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांना टाकवलेला आहे। पण आता नमोचा 9वा हप्ता देखील आज आणि या वेळेला देखील मिळणार फक्त या 12 जिल्ह्यात। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण याच वेळेला 9वा हप्ता देखील येणार, तो नमोचा 8वा हप्ता नंतरचा 9वा हप्ता देखील असणार आहे। त्यामुळे तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन ती वेळ बघा, त्यानंतर ते महत्त्वाचे असलेले 12 जिल्हे बघा, कारण की आता या 12 जिल्ह्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आज दुपारी या वेळेला देखील जाहीर करण्यामध्ये येणार असून आता तुमच्या पण खात्यावरती ही रक्कम देखील पडणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ जाणून घेऊ, कोणती असणार आहे ती वेळ ती या ठिकाणी आपण बघू। कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार, कोणत्या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येऊन तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, सविस्तरपणे आपण ती वेळ देखील जाहीर करू। वेळ या ठिकाणी असणार आहे ती 2ची। आता 2 वाजता देखील तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळालेला पूर्णपणे शेतकऱ्यांना नव्हे तर फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता देखील नमोचा 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील 2 वाजता, काही शेतकऱ्यांना 2 वाजून 15 मिनिटांनी तर काही शेतकऱ्यांनी
काही काही शेतकऱ्यांना 2:30 वाजता तर काही शेतकऱ्यांना 3 वाजता देखील अशा या 3 ते 4 वेळेमध्ये तुम्हाला पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल. तर रक्कम बघू, किती रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार आहे या 12 जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही पण नमोच्या 8व्या हप्त्याचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला पण 9व्या हप्त्याची देखील 2,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील देण्यामध्ये येणार असून तुमची पण आता प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे. आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की तुमच्यासाठी 9वा हप्ता देखील या वेळ कोणती असणार तर ती 2ची वेळ असणार. दुपारच्या 2 वाजता देखील नमोचा 8वा हप्ता नव्हे तर नमोचा 9वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार असून तुम्ही पण देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. आता फक्त तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन ते 12 महत्त्वाचे जिल्हे बघून घ्या, कारण की आता या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपणार असून तुम्ही पण आता याच 12 जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही पण ठरले तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये 2 वाजेच्या नंतर देखील कधीही येऊ शकतात. त्यामुळे हे 12 अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहे. त्यासाठी ते जिल्हे तुम्ही पूर्णपणे बघत चला. या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी होतो का नाही होतो हे बघायचं काम तुमचं असल्यामुळे हे महत्त्वाचे जिल्हे तुम्ही देखील काळजीपूर्वक लक्ष देऊन बघत चला. तर चला सुरुवात करूया त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना. या महत्त्वाच्या जिल्ह्यांना या ठिकाणी आपण आज सुरुवात करणार आहोत. हे महत्त्वाचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही देखील याला अर्धवट बघू नका, अर्धवट सोडू नका. हे जिल्हे देखील एक अत्यंत महत्त्वाचे जिल्हे देखील आहे. तर चला सुरुवात करू या महत्त्वाच्या जिल्ह्यांना. आता या ठिकाणी सर्वात पहिला जिल्हा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. समोरचा बीड जिल्हा, बीड जिल्ह्यानंतरचा धाराशिव जिल्हा, धाराशिव जिल्ह्याचा वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यानंतरचा यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यानंतरचा वाशिम जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे जिल्ह्यानंतरचा संभाजीनगर जिल्ह्यानंतरचा जिल्हा समोरचा आपल्या या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. वर्धा नंतरचं या ठिकाणी अहिल्यानगर, हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नंतरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे वर्धा जिल्हा. आता या ठिकाणी हे होते काही महत्त्वाचे जिल्हे. या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आज 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण अजिबात चिंता करायची गरज राहणार नाही आहे, कारण की आता या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यामध्ये आलेला आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता जर तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की याच 12 जिल्ह्यामध्ये आपला जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवूया की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येत आहे की नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच. त्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.